देशसत्ता न्यूज रिपोर्टर, जनतेचा आवाज, निर्भीड पत्रकारितेचा अभिमान। नमस्कार, मी किरण जयसिंग जगदाळे, उपसरपंच ग्रामपंचायत मुर्टे। आज आमच्या गावाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आमच्या गावातील ओढा खोलीकरण बर्ड या कंपनीनं CSR कंपनीनं 8 किलोमीटरचं ओढा खोलीकरण पूर्ण झालेलं आहे। आम्ही ओढा खोलीकरण करताना ओढ्यामधील जो काय निघालेली माती किंवा गाळ आहे तो गाळ सर्व शेतकऱ्यांनी शेतामध्ये भरून घेतला। तसंच ओढ्यामध्ये निघालेलं काय मुरुम आहे तो मुरुम आम्ही ओढ्याच्या लगत असलेल्या रस्त्यांवरती टाकून घेतला आणि त्यातून ते आम्ही रस्ते तयार केलेत। जवळपास 20 किलोमीटरचे रस्ते आम्ही मोठी गावामध्ये पूर्ण केलेत आणि त्यातील 13 रस्ते मंजूर आहेत पानंद रस्ते म्हणून। आज आपण सांसाच्या मळ्यामध्ये उभा आहे। ह्या ठिकाणी पूर्वी शेतकऱ्यांना शेतामध्ये जायला कोणत्याही प्रकारचा कसला रस्ताच नव्हता। शेतामध्ये पिकं करायची म्हटलं तर ट्रॅक्टर जात नव्हता किंवा शेतातली मका बाहेर काढायची म्हटलं तर डोक्यावरून चालत मका बाहेर आणावं लागायची। परंतु आज इथं पानंद रस्ता केला आहे, ह्याच्यात खडीकरण देखील केलेलं आहे आणि हा रस्ता करताना येथील सर्व शेतकऱ्यांनी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे। तसं पलीकडे आमचा भोसले वस्तीचा रस्ता आहे तो देखील ओढ्याला आम्ही खडीकरणाचं काम पूर्ण केले। त्या देखील ठिकाणी अगदी शेतकऱ्यांना जायला ट्रॅक्टर किंवा गव्हाचं हार्वेस्टर किंवा इतर मशीनला जायला जागा नव्हती, त्या ठिकाणी सुद्धा आम्ही चांगले रस्ते केलेत। तसं बेलबाच्या मळ्याच्या ठिकाणी सुद्धा आम्ही ते पानंद रस्ते योजनेमधून आम्ही खडीकरण पूर्ण केलेलं आहे। अशा आमच्या मोठी गावामध्ये 13 रस्ते मंजूर आहेत। जवळपास आमचे 10 किलोमीटरचे 13 रस्ते आमचे मंजूर आहेत। ते सगळे टेंडर प्रक्रियेमध्ये आहेत, ते देखील टप्प्याटप्प्याने आमचे रस्ते होणार आहेत। उर्वरित रस्ते देखील आम्ही प्रांत साहेबांना मागणी केलेली आहे, त्यांनी देखील ह्या रस्ते खुले केलेत म्हणून त्यांनी तहसीलदार साहेब, महसूल खात्याचे आपले सर्कल अधिकारी किंवा तलाठी हे देखील येऊन गेले, त्यांनी रस्ते खुले केले, त्यांनी पंचनामा केले, त्यांनी पाहणी केली, तो देखील अहवाल शासनाकडे पाठवलेला आहे। तसंच उर्वरित इतर गावामध्ये ओढा खोलीकरण करत असताना ओढ्याच्या लगत रस्ते जर बनवले तर शेतकऱ्यांना खूप चांगला त्याचा फायदा होऊन जाईल आणि त्याला काही जास्त खर्च येत नाही। ओढ्यामधला निघालेलाच मुरुम तो बांधाव टाकायचा आणि ते सगळं सपाटीकरण करून रस्ता बनवायचा। आणि आम्ही आमच्या मोठी गावामध्ये रस्तेच केले नाही तर त्या ओढा खोलीकरणच्या अंतर्गत बांबूची लागवड केली, चिंच, जांभूळ अशी विविध वृक्षांची लागवड केलेली आहे। गुलमोहर असेल, चिक्कू असेल, पेरू असेल, सीताफळ असेल अशी झाडं लावलेत। त्याचा देखील आज ग्रामस्थ आमचे फायदा घेते। भविष्यामध्ये मोठी ग्रामपंचायतीला चिंचेपासून, जांभळापासून, बांबूपासून आर्थिक फायदा होणार आहे आणि त्याचा चांगलं एक मॉडेल आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये राज्यासमोर ठेवत आहे। धन्यवाद।